उन्हाळ्यासाठी खास मस्त अशी थंडगार मालवणी पद्धतीची साधी आणि सोपी सोलकढीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी एक अख्खा ओला नारळ मी छान फोडून त्यानंतर कापा करून घेतलेले आहे। इथं कोकम सुद्धा तयार करून घेतलेला आहे। कोकम गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। त्यानंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, 1 इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या कळ्या, एक बीटाचा छोटासा तुकडा, त्याचबरोबर आपल्याला इथे 2 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घ्यायच्या आहे। इथे मी कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे, त्यामुळे 2 घेतलेल्या आहे। जर तिखट असेल तर एकच वापरा। 1 चमचा जिरं घ्यायचं आहे, 2 चमचा साखर टाकायचे आहे। जर साखर आवडत नसेल तुम्ही ही स्किप करू शकता। यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून आपल्याला छान असं नारळाचं दूध तयार करून घ्यायचं। तयार झालेलं जे दूध आहे ते आपल्याला एखाद्या सुती कपड्याने किंवा गाळणीने गाळून घ्यायचं आहे। उरलेला चोथा पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं पुन्हा आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला 2 वेळेला करायची आहे। तर मस्त असं आपल्या इथं नारळाचं दूध तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जो कोकम आपण तयार करून घेतलेला होता तो आपल्याला गाळणीने गाळून टाकायचा आहे। चवीनुसार मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त अशी सर्व करायची आहे। मस्त अशी मालवणी सोलकढी